क्षुल्लक कारणावरून दारूच्या नशेत एका तरुणावर चाकूनं भोसकून सपासप 4 वार केल्यानं तरुण गंभीर जखमी झाला. अकोल्याच्या वाडे गावात ही घटना घडली असून त्याला तातडीनं शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आलं. सध्या त्याची प्रकृती गंभीर आहे. सराईत गुन्हेगार प्रवृत्तीचा तुषार भटकर यानं मंगळवारी रात्री 10च्या सुमारास राहुल जवंजाळ या तरुणाला शिवीगाळ करत चाकूनं भोसकून प्राणघातक हल्ला केला. यामध्ये राहुल गंभीररित्या जखमी झाला असून त्याला अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र त्याची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयातून त्याला खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं. अतिदक्षता विभागात राहुलवर उपचार सुरू असून तर राहुलचे नातेवाईक या प्रकरणी बाळापूरच्या पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता तब्बल 4 तास त्यांना पोलिसांनी बसवून ठेवलं, असा आरोप राहुलच्या नातेवाईकांनी केला आहे. तर रात्री 3च्या सुमारास संतप्त झालेल्या नातेवाईकांनी बाळापूरहून थेट अकोल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय गाठलं आणि कारवाईसाठी ठिय्या दिला. अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयात गेल्यानंतर बाळापूरच्या पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली. दरम्यान तुषार भटकरवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या नातेवाईकांनी आणि गावकऱ्यांनी केली आहे. तर पोलिसांनी जखमी राहुलचंही बयान घेतलं आहे. मात्र बाळापूर पोलिसांनी यावर प्रतिक्रिया देण्यास टाळलं आहे. माझ्या मुलावर चाकूने हल्ला झाला सर आणि त्याने 2-4 वार केले. दवाखान्यात ॲडमिट आहे. आम्ही बाळापूरला गेलो होतो सर, रिपोर्ट तिथं काही रिपोर्ट घेतला नाही आमचा. 4 घंटे आम्हाला तिथं बसून ठेवलं आणि मग बाहेर काढून दिलं. आता कुठं आले तुम्ही? आम्ही SP ऑफिसला आलो. तिथं पण न्याय कोणी द्यायला तयार नाही. आता तुमची काय मागणी? आम्हाला न्याय पाहिजे. गुळावडीचे उत्तर देऊन राहिले सर. समजा पोलीस स्टेशनला जा म्हणतात, इथं नाही. ते म्हणतात आता बाळापूरून इथं आलं, इथून म्हणतात आता ते रामदास स्टेटमध्ये जा, तिथं तुमचं बयान होईल. म्हणजे आम्हाला इकडे तिकडे फिरूनच राहिले ना सर. आम्हाला इथं काही नाही करत. रात्री 3 वाजले, 10 वाजतापासून सर 10 वाजतापासून आम्ही 3-4 वाजून राहिले इथं सर. आम्हाला 4 वाजून राहिले सर. आम्ही आमचं म्हणणं आहे आम्ही इथंच बसतो ना. आईची तब्येत बी खराब झाली नाही. अजूनही ते आरोपी गावात पण मोकाट हिंडून राहिले सर. माझं एकच म्हणणं आहे की त्याला अंदर करा. ते आरोपी आहेत का नाही, त्याला अटक झालीच पाहिजे.